माथेरान इंदिरानगर येथील कोल्ड्रिंक्स आणि किराणा स्टोअरच्या दुकानावर चोरट्यांनी काल रात्री झडप घालून 15 ते 20 हजार रुपयांचा ऐवज लंपास केलाय। या घटनेनं स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे। माथेरानमधील वाढत्या चोऱ्यांमुळे कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले। दुकानाचे मालक महेंद्र जाबरे सांगतात, नेहमीप्रमाणे आम्ही रात्री 10:30च्या सुमारास दुकान बंद केलं, पण सकाळी 9 वाजता जेव्हा दुकान उघडण्यासाठी आलो तेव्हा दरवाजाच्या कड्या उचकलेल्या आणि शटर तोडलेलं दिसलं। आत गेल्यावर गल्ल्यातील रोख रक्कम आणि सिगारेटची पाकिटं गायब होती। आम्ही ताबडतोब पोलिसात तक्रार दाखल केली। या चोरट्यांनी केवळ समोरचं शटर नव्हे तर मागच्या बाजूनं दुकानात घुसण्यासाठी 3 दरवाजे तोडले। ही चोरी अत्यंत नियोजित आणि व्यवस्थित पद्धतीनं करण्यात आल्याचं स्पष्ट होतंय। या घटनेचा तपास माथेरान पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अनिल सोनोने आणि एपीआय गणेश गिरी करत असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि काही संशयितांवर लक्ष ठेवण्यात येतंय। मात्र याआधी संत रोहिदासनगर येथे घडलेल्या चोरी प्रकरणाचा आजतागायत तपास लागला नाहीये। त्या प्रकरणात 20 हजारांची रोख रक्कम आणि 3.5 तोळे सोनं चोरीला गेलं होतं। इको पॉइंट, मंकी पॉइंट या ठिकाणी अशाच प्रकारच्या चोरीच्या घटना घडल्या असून त्या घटनांवर कारवाई न झाल्यानं व्यापाऱ्यांचा पोलिसांवरील विश्वास डळमळीत झालाय। स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये संतापाची लाट आहे। पोलिसांच्या संत कारवाईमुळे नागरिक आता तक्रार दाखल करण्यासाठी टाळाटाळ करतायत। आता लक्ष आहे ते फक्त एका गोष्टीकडे, या चोरी प्रकरणाचा छडा पोलीस किती लवकर लावतात ते। महाराष्ट्र न्यूज 24 साठी दिनेश सुतार, माथेरान।